सर आपला परिचय आणि ॲड्रेस सांगायचं पूर्ण. माझं नाव वसंत विठ्ठलराव शिंदे, मुक्काम भडाचीवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. तर ही जी प्रोडक्ट आहेत ग्रीन पॅन्टचे किती वर्षापासून वापर आहे? मी वाघमोडे साहेबांची परिचयच माझा झाला 5 वर्ष. हं. साधारणतः मी 4 वर्षापासून त्यांच्याकडून हे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट घेतोय. हं. त्याच्यामध्ये बेसल डोससाठी मी पोटॅश पोटॅश, हां प्रोम हां आणि भूमी पॉवर भूमी पॉवर जे आहे आपला, हां याचा साधारणतः 2 बॅगचा 2 बॅगचा म्हणजे 6 बॅग होते टोटल. 6 बॅगचा मी बेसल डोस देतो. साधारण हार्वेस्टिंग होऊन गेल्यानंतर गेले 1-2 महिन्यानंतर मी ही प्रक्रिया चालू करतो, म्हणजे बेसल डोस. हां स्प्रेइंग मध्ये स्प्रेसाठी पुन्हा स्प्रेसाठी सुरुवातीला सर तुम्ही ग्रो नायट्रोकिंग ब्लूम ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम एफसी पावडर याचा स्प्रे पहिल्या फवारणीमध्ये आम्ही घेतो. आणि ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये झाड असतं ना त्यावेळेस आम्ही ब्लूम आणि स्पेड्रॉल 90 आणि एफसी ह्याचा हा स्प्रे घेतल्यानंतर फुलकळी वाढते. आता फुलकळी वाढते ही शेतकऱ्याला विचारा. फुलकळी याने जे दिलेले डोस आहेत फुलकळी वाढीसाठी त्याचा लगेच ताबडतोब 10 दिवसाच्या आत बाहेर तर परिणाम होतो. साधारण कळ्या म्हणजे आम्ही त्याला गावरान भाषेत फुटकुळ्या म्हणतो, फुटकुळ्या यायला सुरुवात होती. त्या पुढे लाल होतात, त्याचं रूपांतर पुन्हा फुलामध्ये होतं आणि फुलाचं तर ती प्रक्रिया आहेच, फळामध्ये होणार त्याचं रूपांतर. तर अशा प्रकारे फळाची पूर्ण सेटिंग झाल्यानंतर पुन्हा त्याला स्प्रे मध्ये पूर्ण सेटिंग झाल्यानंतर फळ फुगवण्यासाठी फ्रुटरचा वापर ब्लूम फ्रुटरचा वापर. ब्लूम फ्रुटरचा वापर करतो. तर फळाची संख्या किती आहे दरवर्षी, यावर्षी किती आहे? यावर्षी साधारणतः फळाची संख्या एका पोलचा जर विचार केला तर एका पोलला 4 रोप असतात. तर 4 पैकी पहिल्या बहराला 1-2 रोपांना फळं लागलेली आहेत आणि त्याची संख्या साधारणतः 50-55 पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 2 झाडांना फळं आता लागलेली नाहीत त्याचा दुसराही आता फुलकळी वगैरे निघू लागली बघा ही वरती. म्हणजे कधी 3 झाडाची फळं असतील, कधी 1 झाडाची इकडे आहे फुलकळ्या लागलेली. ज्यांना अगोदर ही फळं लागलेली नाहीत नंतर लगेच फुलकळी आणि खूप लवकर यावर्षी दुसरा फळ आलेला आहे. तर ही वापरल्यानंतर चवीमध्ये काही बदल होतोय का? एकदम चवही आपलं ज्यावेळेस आम्ही इथं हात विक्री वगैरे करतो ज्यावेळेस आपलं हे फळ घेऊन जातात त्यावेळेस दुसरीकडचं घेतच नाही. एकदम टेस्टी फळ आहे म्हणतात. सोलापूरचे व्यापारी 3 ते 4 किलोमीटर अलीकडे येतात त्यांचं फळ घेण्यासाठी, एवढीच चव आहे. आणि माझं एकदा तर दुसऱ्या सोलापूरच्या व्यापाऱ्यानं म्हणजे एकाकडे मी माल घातला आणि दुसऱ्यानं माझा पाठलाग करीत आला होता 5 किलोमीटर की साहेब आमच्याकडेच तुम्ही हे फळ घाला म्हणे, तुमच्या फळाची टेस्ट आम्ही बघितलेली आहे. रेटमध्ये काही मार्केटला फरक पडतो? रेटमध्ये सध्या तरी नाही. नाही फरक म्हणजे दुसऱ्या जे आहे फळ त्याच्यापेक्षा कॅरेटला तुम्हाला भाव काय एक्स्ट्रा भेटतो का? म्हणजे फारसा जास्त नाही, 5 ते 10 रुपये किलो माग भेटतात. ज्यांनी पूर्वी खात्री केलेली आहे तो सौदा सोडतच नाही आपल्या फळाचा. हे ग्रीन प्लॅनेटची टीम माझ्या फील्डमध्ये येऊन त्याने हा व्हिडिओ बनवला, माझी मुलाखत घेतली, माझ्या फील्डला भेट दिली म्हणून मी आभार मानतो.